नमस्कार, मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मुंबईसह कोकणाला पावसाने झोडपले. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाची रेकॉर्ड ब्रेक बॅटिंग. जनजीवन विस्कळीत. ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील 3 दिवस अनियमित पाणी पुरवठा. कल्याणमध्ये देखील पावसाचा हाहाकार. नद्यांना पूर आल्याने गावाचा संपर्क तुटला. ड्रंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी कडक कारवाया कराव्यात, मुख्यमंत्र्यांचे आदेश. मुंबई पालिका क्षेत्रातील पवई तलाव पूर्ण क्षमतेने भरला. मुंबईच्या अतिवृष्टीचा MPSC परीक्षेला फटका. निर्धारित वेळेत वाढ केल्याने परीक्षार्थ्यांना दिलासा. मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान अंतर्गत ठाण्यात वृक्षारोपण मोहीम. मुसळधार पावसात कर्तव्याशी तत्पर असणाऱ्या मुंबई पोलिसांचे अभिनेता सिद्धार्थ जाधवने मानले आभार. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. रविवारी मध्यरात्रीपासून पडत असलेल्या पावसाने मुंबईसह उपनगराला तसेच कोकण पट्ट्यातील अलिबाग, महाड, रायगडमध्ये कहर केला असून सर्वत्र पाणी साचले आहे. तर काल मध्यरात्री 1 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत 300 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याने 6 तासात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली होती. नालासोपाऱ्याच्या समेळपाड्यात डिंपल अपार्टमेंट या रहिवासी संकुलात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दरवर्षी या परिसरात पाणी साचत असून पालिका कारवाई करत नसल्याने नागरिकांनी पालिकेविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? शांती खाडे आहे. हे देवळाकडे नेहमी पाणी भरते. आज 3 वर्ष झाले. पहिले लोक नगरसेवक पण काय लक्षात देत नाही. रुपेश जाधवकडे आमचे रश्मीचे चेअरमॅन गेले होते, तरी पण त्यांनी काय लक्ष दिले नाही. गेल्या वर्षी आम्ही पण त्याच्या कुठल्या कामासाठी गेला तरी पण काही काम करत नाही आमचा. आणि पाणी दर आणि इकडे प्रत्येक स्कूटरवालीकडे ऍक्सिडेंट पडतात, पण हे लोक काय लक्ष देत नाही. महापौरवाले ना कचरा काढतात ना पाणीचं लक्ष देतात आहे. मग आम्ही कुठे जायचं? भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पीसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणी पुरवठा कमी झाला आहे. दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये पंपाच्या स्टेनर मधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाणी पुरवठा कमी होत असल्याने महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील 3 दिवस म्हणजेच 11 जुलैपर्यंत अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे कल्याण तालुक्यातील भातसा आणि काळू नदीला पूर आल्याने खडवली व रुंद्रा येथील पूल पाण्याखाली गेले होते. तर कल्याणमधील समृद्धी महामार्गाच्या भरावामुळे राया, ओझरली, उशीत आदी गावामध्ये पाणी घुसले होते. मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्यांवर वाहन चालकांची तपासणी करून ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कडक कारवाया करण्यात याव्यात अशी सूचना मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलिसांना दिली आहे. मी सांगितलं आता की त्यामध्ये कोणीही मोठा माणूस असेल, कोणी म्हणजे पॉलिटिकल असेल, कोणाचा इन्फ्लुएन्स जास्त असेल, तरी सुद्धा तुम्ही खात्री करून घ्या की कुठल्याही प्रकरणामध्ये, अशा प्रकरणामध्ये ज्यामध्ये लोकांचा जीव गेलेला आहे, हा जीव ज्याचा गेला तोही कुणाच्या तरी परिवारातला सदस्य आहे, मुलगी आहे, मुलगा आहे. आणि म्हणून असं जे लापरवाही, बेपरवाही करणारे जे लोक आहेत त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही, ते कोणी असते. आणि म्हणून पोलीस आयुक्तांना मी स्वतः सांगितलेलं आहे, ड्रंक अँड ड्राईव्हचा जो ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर सुरू करा. जे हॉटेल रात्री उशिरापर्यंत चालू असतात त्यांचे लायसन्स रद्द करून टाका, त्यांच्यावर कारवाई करून टाका. आणि बिलकुल कुठल्याही परिस्थितीमध्ये ते माणूस कोणी असेल दारू पिऊन गाडी चालवू लागला की
त्याच्यावर कठोर कारवाई करा, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि या सर्वांसाठी आहे, कोणी मोठा छोटा कोणी नाही, कायद्यासमोर सर्व समान आहेत. आणि याच्यामध्ये आम्ही आणखी पण काही गोष्टी करू इच्छितोय की बाबा स्पीड जो आहे, जसं आपल्या सी लिंकला स्पीड वाढला की आपोआप अलर्ट येतो, गाडी त्याची स्लो होते, असं देखील आम्ही या ठिकाणी ट्रॅफिक आणि पोलीस आणि या संबंधित यंत्रणा आहेत जीव धोक्यात घालून दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कल्याणमधील एका महिलेचा जीव वाचणाऱ्या कल्याण शहर वाहतूक शाखेचे पोलीस मच्छिंद्र चव्हाण आणि ट्रॅफिक वॉर्डन संजय जयस्वाल यांचा कल्याण शहर शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला. शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आजचा जो पोलीस विभागातर्फे ट्रॅफिकचे जे आपले मच्छिंद्र चव्हाण आणि संजय जयस्वाल हे वॉर्डन या दोघांनी काल कल्याणकरांच्या एका ज्येष्ठ आमच्या आई यांचा जीव वाचवला. ही खूप मोठं धाडसाची गोष्ट आहे, कारण काल आपण पाहिलं असेल की संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये पुराचं थैमान होतं आणि पावसाच्या पाण्याच्या पुराच्या याच्यात ही उल्हास नदी या गंधारी ब्रिजच्या इथे आपण पाहतो की नेहमी भरलेली असते. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे एका नागरिकाने सांगितलं की या ठिकाणी एक महिला मी पाहिली आणि ती महिला अचानक गायब झालेली आहे. तर तातडीने कुठलाही विलंब न करता त्यांनी या इथं येऊन पाहता त्या महिलेचा साडीचा पदर त्यांना दिसला पाण्यामध्ये, म्हणून त्यांनी तो पदर पकडायला गेले तर त्यांचा हात त्यांच्या हातात आला आणि ती महिला पूर्णपणे त्या ठिकाणी बुडालेली होती. अशा परिस्थितीमध्ये धाडस करून एवढा मोठा पुराचं पाणी असताना या दोन्ही लोकांनी खूप धाडसाचं काम केलेलं आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी एक महिलेचा जीव, एक आजीचा जीव वाचवलाय. यापेक्षा दुसरं पोलीस खात्याला शाबासकी काय देणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आज टंकलेखन कौशल्य चाचणी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. मात्र मुंबईत होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका या परीक्षेला बसल्याने एमपीएससीने तातडीने उपाययोजना करून टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे विस्कळीत झालेल्या वाहतुकीचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी मध्ये गोवंशाचे शीर आढळल्यानंतर 48 तास उलटून गेल्यावर देखील पोलिसांनी आरोपीला अटक न केल्याने संतप्त झालेल्या सकल हिंदू सामाजिक संघटनांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर विराट मोर्चा काढला. तसेच संशयित आरोपीला पोलीस पाठीशी घालत आहेत असा आरोप करत पोलीस निषेधार्थ घोषणा दिल्या. कारण का 2 दिवसामध्ये अशा अफवा आल्या, काही डिजिटल मीडियामध्ये पण अशा अफवा आल्या की कुत्र्यांनी वासराला खाल्लं, असं कुठल्या तरी डिजिटल मीडियामध्ये बातमी फिरत होती. तर आम्ही पोलिसांना विचारलं, जो कोण तुम्ही पकडलाय तो कुत्रा पकडलाय की माणूस पकडलाय तो अगोदर स्पष्ट करा. पोलीस नाव सांगायला तयार नाही. तुम्ही हजर का केलं नाही आम्ही विचारलं तर अजून हजर केलेला नाही. 48 तास झालेले आहेत. आम्ही आंदोलन करणार हे पोलिसांना माहीत होतं. हे आंदोलन उग्र होणार हेही पोलिसांना माहीत होतं. आम्ही नुसतं आश्वासनावर थांबणार नव्हतो हेही पोलिसांना माहीत होतं. तरी इतका वेळ, जेवढा वेळ पोलीस प्रशासन हिंदू समाजाला रस्त्यावर बसवतोय, लक्षात ठेवा इथे थांबणार नाही, ह्याचा वणवा लागणार पोलिसांनी, लक्षात ठेवावं. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.